श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत ठाण्याहून कोळशेत रोड इथून बुट्टे काका, आज त्यांचं वय 76 आहे. ते कालच पदयात्रेला जाऊन आले. 27 वर्षांपासून ते एकटे पदयात्रा करतायत. ते एकटे चालत जातात ठाण्याहून अक्कलकोट, अक्कलकोटहून मैंदर्गी. वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की या ज्या पादुका आहेत या प्रत्यक्ष स्वामी समर्थांनी मैदर्गीस जमादार म्हणून होते, स्वामी भक्त होते, त्यांना दिलेल्या पादुका आहेत. बखर महाराजांची तुम्ही वाचली असेल तर बखर चरित्रामध्ये त्याचा उल्लेख देखील आहे की स्वामींनी ते पादुका त्या जमादारांना दिल्या होत्या. तर आज आपलं भाग्य आहे की आज आपण या स्थानी येऊन महाराजांचं दर्शन घेत आहेत व आपल्याला त्या व्यक्तीशी भेट घडवून देत आहेत महाराज, ज्यांनी इतके वर्ष सेवा केली आणि फारच आनंद होतोय. माझ्याकडे शब्द नाही. चला या आपण त्यांना भेटूया. श्री स्वामी समर्थ बुटे काका, मला फारच आनंद वाटेल की तुमच्या आयुष्यात महाराजांचा प्रवास कशी सुरुवात झाली महाराजांच्या सेवेची आणि कसं तुम्ही त्याच्यातून म्हणजे त्या मार्गाला आलेत आणि तुमची सेवा कशी सुरुवात झाली हे ऐकायला फार आनंद वाटेल. सांगा ना. आमचं घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती फार गंभीर होती. अच्छा. आणि मी 4थी शाळापर्यंत शाळा शिकलो. तर 4थी शाळा शिकून सोडल्यानंतर मी महिन्याला 10 रुपये पगार मी एकाकडे नोकरीला राहिलो, कामाला राहिलो. हे म्हणजे तुम्ही पहिले कुठे राहत होते? मैंदर्गीमध्येच. अच्छा, पहिले मैंदर्गीमध्येच. अच्छा, तुमचं मूळ गाव मैंदर्गी? मैंदर्गी. हा. मुक्काम पोस्ट मैंदर्गी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. अच्छा. माझं नाव आहे हिरण्णा साहेबांना बुट्टे. अच्छा. आता सध्या वय आहे माझं 76. बरं. तर त्यावेळी माझा क्लासमेट त्या मालकाचा मुलगा होता आणि त्यांचं माझं दोस्ती झाली शाळेमध्ये. आणि त्यांच्याकडे मी महिना 10 रुपये पगारावर कामाला राहिलो. ते बर्माचे एजंट होते त्यावेळी. अच्छा. 1960ची गोष्ट. अच्छा. 1960ची गोष्ट. तर त्यांचा जो आजोबा अक्कलकोट मध्ये राहायचा आणि त्या माझ्या मित्राचे वडील आमच्या गावी बर्मासेल एजन्सी नवीन दुकान चालू केला होता. अच्छा. तर मी अक्कलकोटला जायचं ते कॅश भरायला, तेलाचे जे कॅश भरायला. अच्छा. आणि त्यांचा आजोबा रोज तिथं मल्लिकार्जुन मंदिर आहे, हो, कारंजीच्या बाजूला. हो, मल्लिकार्जुन मंदिर आणि बाजूलाच समाधी मंदिर. बरोबर. ते 2 ठिकाणी रोज जायचं ते. आणि मी तिकडे गेले तर 2-2 दिवस राहायचं आणि ते मला संगत घेऊन जायचं. अच्छा. मी तेव्हा 10वा वर्ष चालू होती माझं त्यावेळी. अच्छा. तर मी त्यांच्या बरोबर जायचं. तेव्हापासून मला ते महाराजांचा गोड लागला. वा. म्हणजे महाराजांचं नाव ऐकायला देखील भाग्य लागतं आपलं. आणि एवढ्या लहान वयामध्येच तुम्हाला महाराजांचा प्रवास सुरुवात झाली तुमची, हे खरंच मोठं भाग्य आहे. भयंकर. म्हणजे शब्दच नाही या गोष्टीला. याला अजिबात हेच नाही. नक्कीच. आणि माऊली, मग अजून एक मोठा म्हणजे प्रश्न असा आहे की या पादुका तुमच्याकडे कशा आलात मैदर्गीच्या? सांगतो आता. तर मी 1999 पासून पदयात्रा चालू केला. आणि त्यावेळी 2018 साली मी पदयात्रेला गेलो. आणि तेव्हा आमच्या गावातले एक प्रतिष्ठित म्हणला, बुट्टे काका, बुट्टे मामा, बुट्टे बाबा असं 4-5 जण मिळून म्हणा, असं कोण बाबा म्हणत होते, कोण काका म्हणत होते, कोण मामा म्हणत होते. तुम्ही एवढे वर्ष मुंबई पासून पदयात्रा करता मैदर्गी पर्यंत, अक्कलकोट पर्यंत, मग महाराजांनी दिलेल्या पादुका तिथं मंदिर आहे फॉरेस्ट जागेत. अच्छा. असं म्हणाले. मी म्हणलं पादुका जमादारकडे होते मला माहितीये, कारण तो आता 5वी पिढी जो होता ना माझा क्लासमेट. अच्छा. माझा क्लासमेट होता. आता तो जून 2 तारखेला वारला तो. ते मला माहिती नव्हतं. 11 तारखेला वारला तो. 5वा पिढी, आता 6वा पिढी आहे.
तर त्यावेळी आम्ही अज्ञान ना, 9-10 वर्षाची म्हणजे लहान, तेवढे धार्मिक कार्यक्रमामध्ये एवढ्या हे नव्हता आपला. बरोबर. तेवढंच देवात जायचं, नमस्कार पडायचं, जायचं. तर त्यावेळी ते लोक सांगितल्यावर म्हणला ठीक आहे. मला 6 तारखेला सांगितले, मला मंगळवारी हा अमुक ठिकाणी आहे म्हणला. हा मग संध्याकाळी 4-4:30 दरम्यान मला सांगितले मंगळवारी 7 तारखेला. 7 तारखेला मी बघून आलो त्या ठिकाणी जिथं सांगितलं होतं तिथं. असं 4x4ची कट्टा होती. त्या कट्ट्यावरही पादुका होती ती. अच्छा, तिथे असे पादुका, हा, ठेवलेले. तसंच होती. अच्छा. आणि किती वर्षापासून त्या पादुका? हा, आणि त्याच्यानंतर मग तिथं मी गेल्यानंतर तिथं त्या पादुका मंदिर आहे ना छोटीशी, हा. त्या परिसर तिथं लोकांची वस्ती झालेली आहे अच्छा. फॉरेस्ट जागेमध्ये. हा. आणि ते लोक आले तिथं, कोण येत नाही काय नाही, हे कोण आलेलं म्हणून तिथं एक वयोवृद्ध माणूस आला तिथं माझ्याजवळ. हा. येऊन असंच विचारले वगैरे, बोलणं वगैरे झाले. मला विचारले तुम्ही इथं येणं कसं झालं म्हणलं. हा. मी म्हणलं मी त्यांचं माझं काय पूर्वीपासून ओळख नव्हते काय नाही. मी त्यांना माहिती दिलं. त्यांना मी ह्या भूमीचं पुत्र आहे, माझं जन्मगाव आहे. हा. पण लहान असताना आम्ही मुंबईला गेल्यामुळे इथं कोणाला मी दिसला नाही. हा. तर आता मी स्वामीसाठी आलेला आहे म्हणलं. तर हो तुम्ही काय विचारता, स्वामींची 50 वर्ष झाली आहे, पादुका इथं ठेवलेलं आहे, कोणी काय केलं नाही तिथे. अच्छा, म्हणजे ते तसंच होतं का? तसंच होती. काय व्यवस्था वगैरे काय केलं नाही. फॉरेस्ट वाले पण कोणाला काय करू दिले नाही तिथे. अच्छा. तर त्याने सांगितलं ठीक आहे, जय स्वामी समर्थ म्हणला. हा. बघू आपण आता पाय उचलला, बघू महाराजांना अंधारामधून आपण उजेडात आणायचं आता आपल्याला. नक्कीच. पूर्वी काळचे लोक केलं नाही ते सोडून द्या. हा, बरोबर. पण आपण करू. बरोबर. हा. काय माहितीये, एखाद्याकडून महाराज करून घेतात, एखाद्याकडून 100% 101% करून घेतात ते. बरोबर आहे. हा. असं मला अनुभव झाला, मला हे झालं. कधीच गोष्ट. तर ते म्हणला हो, तो माणूस मला म्हणायला लागला खूप लोक हे करून गेले, परप्रांतीय लोक येऊन पण हे केले, ते कोणाकडून झाले नाही, तुम्ही काय करता म्हणा. ठीक आहे बघू, महाराज काय करून घेत तर करून घेतील, करू. बरोबर आहे. तर 7 तारखेला मला सांगितलं, बघून आलो. 8 तारखेला गुरुवार, आणि बुधवारी त्या दिवशी बघून गेल्यानंतर 15 लोकांना जमा केले गावातल्या, महिलांना, लहान मुलांना, वृद्ध लोकांना. आणि गुरुवारी सकाळी पूजेची सामान गिमान 2 हंडा पाणी गिणी घेऊन मग मंदिर जवळ गेलो. पूर्ण मंदिर धुतला. अच्छा. तिथं पण काटे भयंकर, तिथं ते फॉरेस्ट ओसाड पडलं होतं सगळं. पुरा ओपनच आहे ते, अरण्य आहे सगळं. म्हणजे फॉरेस्टची जागा म्हणजे सगळं ओपनच राहणार ना. बरोबर. झाड, तिकडे एक झाड, इकडे एक झाड, अशी राहायचं. इतके वर्षांपासून महाराज अशा अवस्थेत होते. बाप होते. हे ऐकूनच किती वाईट वाटतंय. आपली माऊली अशा ठिकाणी जाऊन बसली होती इतके वर्ष, ते वाट बघत होते वाटतं तुमची. तर ते झाल्यानंतर मग 8 तारखेला आम्ही एक, आमच्याकडे इथं हे म्हणतात, ब्राह्मण म्हणतात, पुजारी म्हणतात. हा. तर आमच्याकडे स्वामी म्हणतात, तिकडे कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे बरोबर स्वामी म्हणतात. तर एक आम्ही स्वामींना घेतलं आणि त्यांना घेऊन मग सगळं धुणं गिणं करून पूजापाठ वगैरे केला. आणि तेव्हापासून 8 पासून, ही कधीची गोष्ट, फेब्रुवारी मधली गोष्ट आहे. अच्छा. आणि परत चालू केलं पूजापाठ, त्यांना कायमची ठेवलं पूजा वगैरे करायला. फेब्रुवारी वर्ष काय असेल? 2018. 2018. अच्छा. हा. आणि परत मार्च महिन्यामध्ये हे आले प्रकट दिन. बरोबर, मार्च मध्ये प्रकट दिन, गुढीपाडवा दुसऱ्या दिवशी. अच्छा. तर आम्ही तेव्हा 1 महिन्यामध्ये आम्ही असा विचार केला, एक महाराजाची मूर्ती आपण प्रतिष्ठापना करू. अरे वा. एवढ्या मूर्ती. आणि मूर्ती अक्कलकोट मधून घेतलंय, समाधी मठामध्ये 3 दिवस ठेवला. आणि तिथून काढून मग परत वटवृक्ष मंदिर मध्ये 3 दिवस ठेवला. त्याला विधीप्रमाणे त्या ब्राह्मण लोकांकडून पूजापाठ करून आणला बुधवारी. आणि गुरुवारी गुढीपाडवा दिवशी पालखीमध्ये मिरवणूक काढला गावातून. मिरवणूक काढून ते प्रतिष्ठापना केला त्या जागेमध्ये. 8/3/2018 ला. ओके. अच्छा.
आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी प्रकट दिन चालू केला. हा तेव्हापासून आजपर्यंत 10 वर्ष झाली प्रकट दिन आमचं. गुढीपाडव्याला वर्धापन दिवस, हा दुसऱ्या दिवशी प्रकट दिन, हे 2 कार्यक्रम आम्ही करतो गावाला. वा मस्त. आणि ह्या पादुका तिथं हा. आणल्यानंतर कोपरी मठा आहे बघा, हो हो मीठ हो. बंदरचे मीठ. स्वप्नील तांडे, अच्छा हा ते पदयात्रा आता 25 वर्ष झाली. हो हो हो. ते त्यांचाच वगैरे मला आहे सन्मान. अच्छा हा हा हा. मीठ बंदर मधून. मीठ बंदर आताच मला दिलेलं आहे. वा. तिथं आले होते. खूप सुंदर. हा. तर या पादुकाची त्यांना अनुभव होती, मंजरीमध्ये महाराजांनी दिलेल्या पादुका आहे म्हणून. अच्छा तर प्रतिवर्ष पदयात्रेला आलेल्या वेळी तिथं दर्शन घ्यायला यायचं. अच्छा आणि नंतर माझा त्यांचा आता जवळजवळ 15 वर्ष झाली संपर्क आहे वा स्वप्नील तांडेलची. बरोबर. आणि इथं पादुका आणल्यानंतर त्यांना माहिती पडला. आम्ही सांगितलं नाही, असं तुमचं सारखं एका भक्ताने आल्यावर दर्शन वगैरे घेतला आणि फोटो काढून घेतला आणि त्यांनी सगळं व्हॉट्सअपवर स्टेटसवर सोडला. अच्छा लोकांना माहिती झाली आणि ताबडतोब ते स्वप्नील तांडेल दादा आले. हा आल्यावर दर्शन घेतले, बसले, चर्चा झाली. असं कसे आणले म्हणला. हा आणि असं त्या पादुकाची चोरी करायला लोक आली होते. मंदिर सगळं तोडले अच्छा आणि अशी बॉक्स मध्ये पादुका होती. हा हा आणि 2018 पासून 2021 पर्यंत काही कोणी केलं नव्हतं. 2021 ला लोकांना मनात आले, काळोखामध्ये पादुका होत्या, आता उजेडात आणले बुट्या काकाने, आपण आता पार्सल करायचं, असं लोकांच्या मनात आले. आणि कुणी कुणाला तर सांगून ते घेऊन जायला हे केले, टिप दिले. त्या लोकांनी सगळं 2 लॉक लावलं होतं आम्ही, कारण तिथं रात्री कोण नसतं म्हणून. बरोबर आहे. हा चोरी होऊ नये म्हणून. नाही खरी गोष्ट. हा, साखळी लावून लॉक लावला होता एवढा मोठा, ते तोडले. कडीला लॉक लावला, ते तोडले. शेवटी ते दरवाजाला असं लोखंड सळ्याचे लावलेले गाडीसारखं मोठं लॉक असतं. हा. आणि त्याच्यातून एवढे मोठे काठी टाकून पादुका काढून इकडून पहिला काढले, अर्धा पादुका आले त्या बॉक्स मधून. म्हणजे हे पण प्रयत्न झाले केले ते लोक. आणि चुकीचं. नंतर ते आले नाही. आला नाही म्हणून हे उचललं. नंतर तिथं गॅप पडले ना, त्या गॅपाखाली काठी टाकून हे ओपन केले, असं वरती केले. हाताने काढून घ्यायला गेले इकडच्या पादुका. ते अजिबात पादुका हल्ला नाही. आणि वरती महाराज आहे, वरती बसलेले आहे महाराज, ते पण हल्ला नाही. आणि त्यावेळी मी पदयात्रेला गेलेलोच होतो. तिथं महिनाभर मी होतो. रोज सकाळी 7 वाजता मी दर्शनला जायचं. कालच्या दिवशी मी दर्शन घेऊन आलो, रोजच्या प्रमाणे दिवाबत्ती केलेली, पूजा केलेली होती. आणि दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा अशी मला दृश्य दिसली. आणि एवढे दगडी घेऊन लॉक तोडले, जडवल तोडले, सगळं हे करून पादुका अनामत उचलून घ्यायला गेले. पादुका गेली ना. तर मी काय केलं, मी ट्रस्ट पण बनवलेला आहे मी. आणि आमच्या ट्रस्टीच्या लोकांना घेऊन मी एक मीटिंग घेतले, अध्यक्षाला वगैरे घेऊन. बाबा असं झालेलं आहे, काय करायचं. ते म्हणलं, मला म्हणाले, तुम्ही एवढे वर्षापासून तुम्ही पदयात्रा करता आणि महाराजांची सेवा तुम्हीच करता, तुमच्याशिवाय कोणी गावात करत नाही, तुम्हीच घेऊन जावं म्हणलं. हा. तर मी त्यांना काय म्हणलो, त्या अध्यक्ष किरण केसर म्हणून आहे, आमच्या गावचा नगराध्यक्ष पण होते. तर उद्या म्हणेल इतर 11 लोक बावडी आहे आणि गावाचे लोक पण त्यांनीच घेऊन गेला बघा स्वार्थासाठी, असं म्हणतील. मी त्यांच्यावर ढकलून दिला, तुम्ही कोणीतरी सेवा करा, त्याचं माहिती नसेल तर तुम्हाला सगळं माहिती देतो तुम्हाला, तुम्ही करत राहा. ज्यावेळी महाराज मंदिर चांगला करून घेते, जागा करून घेते, तेव्हा मस्त मंदिर बांधून आपण प्रतिष्ठापना करू परत. तर म्हणलं, इथं कोणी करणार नाही, आम्ही कोणी करत नाही, आमच्या घरात देवानं पाय पडत नाही, तुम्ही काय हे करताय, तुम्हीच घेऊन जावं म्हणले. महाराजांची इच्छा होती की होती. आणि तिथून काय केलंय, आमचं अक्कलकोट सोलापूर रोडला एक आश्रम आहे. अक्कलकोट पासून 5 किलोमीटरवर. आणि ते आमच्या ट्रस्टीमध्ये होते. आणि आम्ही काय केलं, तिथं पण एवढं मोठं मूर्ती आहे महाराजांचं. आणि तिथं रोज त्यांचा पहाटे पूजा होतो.
त्याच्याबरोबर ह्याचा पण पूजा होतील म्हणून त्यांनी काय म्हणला, आमच्याकडे राहू दे, आम्ही करतो म्हणला. आम्ही विश्वासावर त्यांच्यावर ठेवला आणि नंतर तिथं वेगळा झाला. ते आम्हाला जरा हे झाला. अच्छा. आपण त्यांना बोलून दाखवलं नाही. मग 8 महिने ठेवलो आणि लेखी करून ठेवलं होतं आम्ही. अच्छा, हे महाराजांनी सुचवलं असं. माझं टट्टीचं लेटर पॅड आहे, त्याच्यावर आम्ही लेखी सगळं लिहून हा. त्यांचं सही करून माझं सही करून एक कॉपी त्यांना दिलं, एक कॉपी मी ठेवलं. अच्छा. उद्या एखाद्या वेळी आजकाल स्वतःची मुलं पण आई बापावर उलटा होतो अं, आणि हे तर महाराजचं आहे, जगप्रसिद्ध आहे. उद्या काय पलटी झाली तर काय करू शकतो आम्ही. म्हणून त्याच्या अगोदर त्याने काय म्हणलं होतं, बुट्टे मला काका म्हणायचं, बुट्टे काका या पादुकाला आम्ही कोल्हापूर साईडला नेऊन चांदी आवरण करून घेऊ म्हणायचं. त्यांच्याकडे पण 2 पादुका आहे, या पादुका आहे आणि त्यांच्याकडच्या पादुका आपण तिथं मी करून देतो म्हणलं. मी म्हणलं नको, माझ्याकडून होईल, मी स्वतः वर्ष आहे ना हा. एवढंच होईल, मी गरीब असलं तरी मी तेवढेच करीन हा. असं त्यानं म्हणलं. तुम्ही कशाला करता, आम्ही सगळंच करून देतो म्हणलं. नकोच म्हणलो, ते नकार दिला. आणि नंतर मग ते तिथं वेगळं दिसलं म्हणून आम्ही काय केलं, त्यांनी काय केलं होतं, या मैंदरीमध्ये जमादाराने दिलेला पादुका भक्तांना दर्शनासाठी इथं आमच्याकडे आहे म्हणून त्यांनी सगळ्याकडे बोर्ड लावला. अच्छा. ते आम्हाला खटकला. अच्छा. म्हणून आम्ही काय केलं, हा. त्यांना न सांगता 29 मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 29 तारखेला, 28 तारखेला मी इथून गेलो. 29 तारखेला त्यांना फोन न सांगता, अगोदर न कळवता आम्ही डायरेक्ट त्यांच्या आश्रमामध्ये गेलो. 29 तारखेला सकाळी तिथं जाऊन त्यांना फोन केला. अच्छा. म्हणला, त्यांना आम्ही महाराज म्हणतो, हा. महाराज आम्ही इथं आलो, तुम्ही या इकडे म्हणलं. आणि ते पण त्यांना पण कल्पना दिलं नाही ना आम्ही घेऊन जाणार आहे म्हणून. ते गाडी घेऊन आल्यावर आम्ही 4 जण होतो. 4 जण होतो. तर त्यांना म्हणलं, कसं काय येणं झालं सकाळ सकाळी म्हणलं. नाही काय नाही, असं भेटायला आलो म्हणलं. सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं, चहा पाणी केलं. मग नंतर त्यांना मी म्हणलं, हे पादुका आम्ही घेऊन जाणार आहे. ते म्हणलं, कशाला घेऊन जाता. तर मला जर चांदी आवरण करायचं घेऊन जातो म्हणलं. नकोच म्हणत होते. तरी पण 29 तारखेला 11:30 वाजता तिथून काढला आणि गावी घेऊन गेलो. त्या दिवशी राहिलो. 30 तारखेला इंदापूरला आलो. इंदापूरला माझा मुलगी राहते आणि त्यांच्याकडे कार आहे. 3 भावंड आहेत, सगळ्यांची कार वगैरे आहे. ते लोक म्हणले, आम्ही ठाणेपर्यंत ह्या पादुका आम्ही पोस्ट करतो, मी कुठल्या गाडीने एसटीने वगैरे कशाने जाऊ नका म्हणले. आणि 30 तारखेला रात्री आम्ही निघालो तिकडून. अच्छा. आणि इथे 31 तारखेला आलो आम्ही. येऊन मग तेव्हापासून इकडेच. ऑगस्ट भाग्य लागतं. ऑगस्ट 1 ऑगस्ट 2021 सालापासून माझ्याकडे आहे. पण इथं आल्यानंतर लोकांना माहिती पडल्यावर जवळजवळ 2,000 ते 2,500 लोक दर्शन झाली. बरं. त्याच्यानंतर प्रसिद्धी भरपूर झाली. लोक अभिषेकाला जवळजवळ 150 लोक नेऊन अभिषेक वगैरे पूजापाठ केले. 500 लोकांना भोजन दिले. त्या लोकांनी, जे भक्त लोक अगदी आनंद मध्ये महाराज आहे. महाराज सेवा करून घेतात. आता मी माझाच वाट बघतोय. आजच 2 ठिकाणचं बुकिंग झाले. आता तारीख पण ठरवली. एक 3, एक 4 आणि एक 19 तारखेला फेब्रुवारी मध्ये. अच्छा. कुठे का म्हणजे हे असं मिळणं म्हणजे भाग्य लागतं, या पूर्वपुण्य लागतं आणि महाराजांची मूळ इच्छा लागते. बरोबर. हे सहज असं घडत नाही. महाराजांचं नाव देखील त्यांच्या इच्छेनुसार मुखात असेल तरच येणार, नाहीतर एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या मनात पण नाही तर मुखात पण येणार नाही. एवढे पॉवरफुल आहेत महाराज आपले. आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने मला विनवणी केल्या, हात जोडायला लागले, बुटे काका राहू दे इथं पादुका तिकडे. तिकडे आश्रमामध्ये. मी म्हणलं, एकदा घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार. प्रसिद्धी झाली म्हणून
तिथून तुम्ही घेऊन आलात. बरोबर आहे. महाराजांना प्रसिद्धी आवडायचीच नाही. नाही. आणि तिकडे प्रसिद्धी म्हणजे तिथं आणखीन वेगळं झाडी असते तिथं. अच्छा. आम्हाला थोडा महाराजांनी सुचवलं म्हणून महाराज तिकडे राहिले नाही. आले माझ्याकडे. तुमच्याकडे आले. तुमच्यावरती जाम प्रेम निस्वार्थी आहे. सेवा आहे ना माझा. निस्वार्थी सेवा आहे ना. खरी खरी गोष्ट. इथं आल्यानंतर अनेक लोक मला विचारतात अजून. हा. आजच एक व्यक्तीने इथं आपलं नितीन कंपनी तुम्हाला माहिती आहे. नितीन कंपनीच्या बाजूला रामचंद्र नगर समोर तिथलं एक भक्ताने मला आज विचारलं फोन करून. त्यांच्याकडेच 19 फेब्रुवारी बुकिंग केलं त्यांनी. ते म्हणलं ते आमच्याकडे अभिषेक पूजा वगैरे करायचं आहे. अच्छा. तुम्ही काय तुमचं घेणं घेणं काय म्हणून. हा. अजिबात नाही म्हणलं. महाराज माझं प्रॉपर्टी नाही. मला अजिबात एक कुणाकडून नाही. हा एवढंच जे लोक महाराजच्या पादुकावर ठेवतील तेवढे आम्हाला देतात. तेच पैसे आम्ही प्रकट दिनला वापरतो. खरी गोष्ट. कुणाकडून मागून घेत नाही. आज 10 वर्ष झाले कुणाकडून एक पैसे मागून आम्ही करत नाही. आमचं मुलं कमवतात. दर महिन्याला मी 5 रुपये महाराजचं नावावर ठेवतोय. 12 पंचे 60,000 रुपये होतो. आणखीन 10-15,000 रुपये जमा करून 75,000-75,000 रुपये तिकडे खर्च करून येतो महाराजसाठी. सेवा करून येतो. वा. फक्त ट्रस्ट असल्यामुळे एक आम्हाला ट्रस्टीला ऍजेट द्यावा लागतो. म्हणून ते त्या दिवशी फक्त एकच दिवस पावती बुक घेऊन तिथं बसावं लागतो. बरोबर. ऍजेटला आम्हाला दाखवायला लागतं. बरोबर आहे. ऑडिट होते ती. हो. धर्म आयुक्ताला बरोबर. वर्षाची माझा ऍजेट असतो. बरोबर आहे. आणि माऊली मला अजून खूप काही गोष्टी ऐकायच्या आहेत. तसंच मला एक गोष्ट अजून ऐकायचं आहे की तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की पदयात्रा तुम्ही केली. 27 वर्ष तुम्ही पदयात्रा केली. बरोबर. आता पण तुम्ही जाऊन आलात. आता झालो. कालच आलो. कालच आलात तुम्ही. आणि म्हणजे हे 27 वर्षाचा तुमचा जो प्रवास होता हा कसा चालू झाला पदयात्रेचा प्रवास, आणि या प्रवासामध्ये आलेले अनुभव तुम्हाला महाराज कसे अनुभवता आले याबद्दल मला माहिती पाहिजे. आज तुमचं वय 76 आहे आणि या वयामध्ये देखील महाराज तुमच्याकडून ही सेवा करून घेत आहेत म्हणजे या गोष्टीला तर शब्दच नाही. आणि इतक्या वर्षापासून हा प्रवास चालू आहे तुमचा. आम्हाला आनंद वाटेल की तो प्रवासाबद्दल पण तुम्ही जरा आमच्याकडून आम्हाला माहिती द्यावी. ठीक आहे. मी 1999ला पदयात्रा आपलं सांगतो. 1997ला अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाची पालखी परिक्रमा चालू केली. अच्छा. तिकडून पुरा महाराष्ट्रात 9 ते 10 महिना असतो. हो. तर त्यावेळी मला माहिती नव्हता. दुसऱ्या वेळी आलेल्या वेळी मला माहिती पडला बालकोमला आली होती दुसऱ्या वर्षी परिक्रम चालू केल्यानंतर. तेव्हा मी गेलो. गेल्यानंतर 1998ला मी गेल्यानंतर तिथं तेव्हा ग्रामपंचायत होती. ते ग्रामपंचायत जवळ पालखी गेली त्यावेळी मी तिथं गेलो. गेल्यावर मग मलाच सुचला नाही. माझं तोंडातून असं आलं की महाराज मी कधी ना कधी आयुष्यामध्ये एक वेळ मी अनवाणी येईन. एकच वेळ येईन. अनवाणी येईन म्हण. असं मी महाराजांना संकल्प केला 1998ला. आणि परत 1999ला चालू केलं मी पदयात्रा. 1999ला 11/11/1999 रविवारी पदयात्रा चालू केलं. एकटेच अनवाणी गेलो. कुठून ते कुठे? इथं मुक्काम ढोकाळे ते अक्कलकोट मैंदर्गी पर्यंत. ठाणे ते मैंदर्गी? ठाणे ते मैंदर्गी, अक्कलकोट मैंदर्गी पर्यंत. बापरे, म्हणजे अक्कलकोट पर्यंत 550 किलोमीटर आहे अक्कलकोट. आमच्या गावापर्यंत 600 किलोमीटर आहे. कशी तुम्हाला सांगतो, मी एसटी महामंडळामध्ये जाऊन मी त्यात किलोमीटरचं हे काढून आणलं होतं. अच्छा. आता हा मेगा हायवे झाले ना त्याचं किलोमीटर कमी आहे. कारण डायरेक्ट गाड्या जातात. आपण पाय जाणार आहे. बरोबर आहे. खंडाळा घाटातून तुम्हाला माहिती आहे. हो. त्या टायमाला तर ते रोड पण तसे एवढे खतरनाक त्यावेळी. एक माणूस जायला उभं राहायला जागा नाही त्यावेळी. आता ते मेगा हायवे झाला म्हणून तिकडून गाड्या येतात. इकडे काय नाही आता. तर असं मी प्रवास केला. त्यावेळी मला अनवाणी गेलो 20 दिवस लागले मला.
20 दिवस 20 दिवस. अच्छा. सगळं पाय अशी सुजलेली होती, तळातून सगळं फाटली होती, वरती पोळ्या आले होते अशी गोळ्या गोळ्या गोळ्या. अच्छा. तरी पण मी चालायचं सोडलं नाही, एक कपडा बांधला नाही, काय नाही, तरी मी चालत गेलो. 20 दिवसात पोहोचलो. पण ते कसे तुम्ही, म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला जेव्हा एवढ्या वेदना येतात त्या टायमाला तुमची स्थिती काय होती? म्हणजे तुम्ही महाराजांना कसा हाक दिली की बाबा स्वामी मला चालत यायचंय तिथपर्यंत, तर तुम्ही म्हणजे काय त्या टायमाला महाराजांशी बोललात? म्हणजे तुम्ही कसे संवाद महाराजांशी कसे करत होता? हे अशी मला पण समजलं नाही तेव्हा. हात जोडलो आणि महाराज मी कधी ना कधी आयुष्यामध्ये एक वेळ मी अनवाणी पदयात्रा एकच वर्ष करीन, मी पुढचं जास्ती करीन हे अपेक्षा मला नाही, फक्त एक वेळ येईल म्हणलं, ते मी पूर्ण केला. त्यावेळी चालत असतानाच ते अनुभव सांगतो. हा, म्हणजे ते पायात तुम्हाला जेव्हा लागलं म्हणजे किंवा काय फोड्या येत होत्या, सगळं हे झाले. एवढ्या वेदनेमध्ये तुम्हाला म्हणजे तुमचा प्रवास कसा झाला? म्हणजे तुम्ही महाराजांना हाक कशी मारली? महाराजांचं मी मागणी काय केलं नाही, एवढे मला पायाला हे झाले, शरीराला एवढे हे होती, फक्त वेदना होत होत्या. होती ना, खडी आत काच खिडे सगळं घुसायची. बापरे. तरी पण काय नाही, एक दिवस नॉनस्टॉप मी गेलेलो आहे आणि फक्त नामस्मरण आणि चालणं एकच. मला झोप, थंडी, ताप, अमुक तमुक, पाऊस काहीच मला काय कळत नव्हतं. म्हणजे नामस्मरण हे तुमचं 24 तास फक्त स्वामीचे एवढे ह्याच्यामध्ये एवढे ताकद आहे. भयंकर नामात, खरंच खूप ताकद, भयंकर. ही अनुभवाची गोष्ट आहे, खरी गोष्ट, ही साधी गोष्ट नाही. हे सगळ्यांना सांगण्यासारखं नाही. सगळे लोक विचारणारे कमी आहे, ते काहीतरी बोलतात असं म्हणते. जे अनुभव आहे तेच ओळखतात ते. आणि नामातच शक्ती आहे. महाराजांनीच सांगितलं माझं नाम घ्या, नामाचंच ब्रह्मांड आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नाही कशाला म्हणलेलं आहे. खरी गोष्ट, खरी गोष्ट. तर ते तुमचा भार घेत होते. ती शक्ती, नाम तुम्हाला शक्ती देत होतं. एवढ्या अंगावर 20-25 किलो वजन एवढे घेऊन चालायचं. अच्छा. आणि इथून जाऊन पोहोचून परत येईपर्यंत मी कोणाला असं हात केलं नाही अजूनपर्यंत, आज 27 वर्षापर्यंत. महाराजांनी एवढ्या माझा सगळा भार घेतलेले होते. त्यांना माहिती आहे माझं फक्त निस्वार्थ आहे, माझ्यापर्यंत येणार त्यांचं रक्षण मी करतो म्हणाले. केले. कोरोना काळमध्ये एवढे माणसं फिरत नव्हते, बाहेर एक पक्षी दिसत नव्हता. त्या काळामध्ये मी गेलेला माणूस आहोत. विचारा आमच्या घरात हे माझा सून आहे, मुलगा आहे. अच्छा. नाही, ते तर म्हणजे तुमचं एवढी भक्ती त्यांच्या चरणी असेल आणि ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, ते तुमच्या सोबत असताना तुम्हाला कोण थांबवत आहे? कोणी नाही. देव तारे त्याला कोण मारी, कोण मारी त्याला देव तारे. खरी गोष्ट आहे. देवाची द्वारी उभा क्षणावरी तेणे मुक्ती चारी साधेला. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची द्वारी उभा क्षणावरी तेणे मुक्ती चारी साधेला. दत्तमुखी म्हणा, दत्तमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची द्वारी उभा क्षणावरी तेणे मुक्ती चारी साधेला. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, देवाची दारी उभा क्षणावरी तेणे मुक्ती चारी साधेला. स्वामी मुखी म्हणा, स्वामी मुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची दारी उभा क्षणावरी तेणे मुक्ती चारी साधेला. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची दारी उभा क्षणावरी तेणे मुक्ती चारी साधेला. शंकरमुखी म्हणा, शंकरमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वाह वाह, श्री शंकर महाराज की जय. तर 1990 पदयात्रा अनवाणी गेलो. संध्याकाळी 4 ते 4:30 दरम्यान इंदापूरचं पुढे टेंभुर्णी 20 ते 25 किलोमीटर. संध्याकाळचे टाइम 4 ते 4:30 टाइम. रोडवर कोणच नाही, ना पुढे गाडी नाही, ना मागा गाडी नाही, एकदम असं सरळ रोड. टेंभुर्णी 8 किलोमीटर होती. त्यावेळी मला महाराजांनी प्रत्यक्ष मला समोर दिसलेलं आहे. दर्शन पहिल्या वर्षी ते कसे दर्शन दिले मी सांगतो. लोकांना अजब वाटेल, यकीन वाटेल, लोकांना अजब होईल ती गोष्ट. खरी गोष्ट, ती तुम्हीच सांगू शकतात आणि मी सांगू शकतो. खरी गोष्ट, ते लबाड नाही,
कोणाला लोकांना काय तर बोलून फसवेगिरी काय नाही, काय मी काय बोललं तरी कोण मला काय देणार नाही, मी कोणाकडे मागणार नाही. खरी गोष्ट. बरोबर गोष्ट. आणि स्वामी असताना तुम्हाला काय मागायची गरज पण नाही आणि द्यायची पण गरज. अशी इंदापूरवरून टेंभुर्णीला जाताना, टेंभुर्णी 8 किलोमीटर हा. होती. 8 किलोमीटरची माझं साईडलाच हे लावलेलं होती, ते काय म्हणतात त्याला, डिवायडर का? डिवायडर आहे. हा. टेंभुर्णी 8 किलोमीटर आहे, टेंभुर्णी 7 किलोमीटर असं अच्छा, बोर्ड लावलं बोर्ड होतं. लावलेले, हा. 1 किलोमीटर किलोमीटरचं बोर्ड. किलोमीटरचे बोर्ड. हा. 8 किलोमीटरचे माझा बोर्ड असं समोर, असं मी येत होतो. आणि संध्याकाळी 4 ते 4:30 दरम्यान. आणि तेव्हा काय होत होते, रोड लहान असल्यामुळे ते हेवी गाडीवाले हा. चालणारे लोकांना इशारा देत होते, लय मोठ्याने हॉर्न वाजवून अच्छा. साईड मागत होते. हा हा. आणि माझ्या साईडने मी येत होतो तरी पण ते लोक लय मोठ्याने आवाज हॉर्न देतात ते लोक. हो. मला काय वाटलं, एवढे मोठ्याने आवाज येतो, बघू गाडी जवळ आले असतील म्हणून वळून बघतो. मी चालत असं वळून बघतो, एवढे झाड, एवढे घुम, महाराज असं उभे राहिले. सरपंच. अशीच माझं, हा अशीच. बापरे. हा. तुम्हाला कसं कळालं की ते म्हणजे महाराज आहेत, म्हणजे असं? हा. तर असं केले. आणि हे शंकराची पिंडी, आमच्या गळ्यात शंकराचे आम्ही भक्त आहे ना. हा. तर आम्ही ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ म्हणला, हा. दर्शन घेतला. हा. आणि माझं चालणं तसं चालू, थांबलो नाही, भियाडो नाही, काहीच नाही. हा. आणि पुढे जाऊन 4 पावलं पुढे जाऊन परत वळून बघतो, कुठे आहे तिथं. तेव्हा तुम्हाला म्हणजे हे झालं का, अनुभव झाला की महाराजांनी मला पहिल्याच वेळी दर्शन दिलं ह्या रूपामध्ये. महाराज बापरे. कधी पण ह्या रूपामध्ये दर्शन देतो. खरं निश्चिम स्वामी भक्तांना लक्ष ठेवा तुम्ही. तरी पण बघा, कारण महाराज हे पृथ्वी प्रदक्षिण घालताना ते साप किती तोंडावर, डोक्यावर, पुरं शरीरवर महाराजच्या अंगावर पडत होते. म्हणून ते महाराज त्या रूपामध्ये हे करतायत, असं आहे. तर गेलो मी, हा. पोचलो मी बरोबर अक्कलकोटला 20 दिवसांनी. महिनाभर राहिलो, आलो. आल्यावर पूजा घातले. अच्छा. त्या दिवशी दिघे साहेब होते. अच्छा. दिघे साहेब मला इथं घरी आले होते रात्री 11 वाजता. आनंद दिघे साहेब. वा. हा. आले आमच्या घरातले सगळं. 11 काय 12:30 वाजेपर्यंत लोकांचे दर्शन चालू घरी. अच्छा. एवढा एकटा, एवढा लांब जाऊन प्रवास करून आलाय म्हणून, दर्शन घेऊन आले म्हणून. स्वामी शक्ती जयच्या पाठी. आणि तेव्हा दिघे साहेब 2 गाडी कार भरून लोक आले होते, बॉडीगार्ड लोक होते, एवढे एवढे घन घेऊन. ते सगळ्यांना बाहेर दिघे साहेब आणि मी दोघंच. दिघे साहेब पहिला महाराजांचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन माझं मांडीपासून असं 3 वेळ पाय अंगठापर्यंत असं हात फिरवलं आणि दर्शन घेतले. असं दिघे साहेब हे केले. दुसऱ्या दिवशी पोस्टाने मला पत्र पाठवलंय. अच्छा. हा. असे पाठवलं. जगामध्ये मी पण बघितलेले, आता पण बघतो, लोक लय लांब लांब देवदर्शन करायला जातात. ते गाडी घोड्याने जातात. तुम्ही अख्खा शरीर झिजवून तुम्ही महाराजांचं दर्शन घेतले. तुम्ही सर्वात श्रेष्ठ तुमचं म्हणून मला पत्र दिलेलं अजून आहे माझ्याकडे. बापरे. असं आमचं दिघे साहेब होत. खरी गोष्ट. आणि प्रथम माझं खांद्यावर पहिला वर्ष पदयात्रेला जाताना अशोक गोरे साहेब म्हणून इन्स्पेक्टर होते कापरवाडीला. अच्छा. त्यांचं टीमच आले होते, निश्चिम स्वामी भक्त ते. वा. हा. सकाळी एक गाडी भरून लोक आले होते, पोलीसची गाडी घेऊन. असं. आणि इतर सगळं आमदार, खासदार लोक, लय मोठे मोठे लोक आहे असे. स्वामी बसले तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता नाही. माझ्याकडे जवळजवळ 20 अल्बम असतील पहिल्या वर्षापासून. अच्छा. लय भारी महाराज हे झाले. महाराजांची कृपा आहे ती भयंकर. म्हणजे. आणि इतक्या वर्षापासून महाराज तुमच्याकडून ती सेवा करून घेतायत, हे म्हटलं फार कमी ठिकाणी लाभतं एवढ्या गोष्टी. आणि 2018ला आपलं 2018 पहिल्या वर्षी महाराजांनी दृश्य दिले. आणि परत 2021 आली.
अच्छा. पहिल्या दिवशीच इथून माझं पनवेलला मुक्काम असतो. अच्छा. पनवेलला पहिल्या दिवशी पनवेल. हा. पनवेलला अच्छा. पनवेल पार करून हा. ते पुढे जरा ब्रिज आहे बघा दोन, हा. त्याच्या आधी पंचमुखी हनुमान मंदिर आहे डाव्या हो बाजूला. हो 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 आहे की नाही? हो हो हो. ते हनुमान मंदिर रोडचं लागूनच आहे एकदम. मंदिर बरोबर. समोरून हो, हो, माहिती गाड्या आहे. जातात. हो आणि तिथं मंदिरचा गेट बंद असतो हो. आणि फक्त एवढीच एक कट्टा बांधलेला आहे, ते अच्छा. 5 ते 6 हो फूट. हो. त्या कट्ट्यावर मी झोपलो होतो. रात्री अच्छा. दीड काय 1:45 वाजले होते. बापरे. तर माझं सगळं सामान, थंडी भयंकर, हा का, आणि कोणच नाही तिथं माणसा, मी एकटाच. हा. आणि माझ्याकडे छोटी बॅग आहे, हा. त्याच्या जवळ 8 ते 10 हजार रुपये आणि मोबाईल, घड्याळ, हे बापरे. सगळं, आधार कार्ड, अमुक तमुक, माझं सगळं डॉक्युमेंट घेऊन त्या बॅगामध्ये ठेवून मी झोपलो. हा. हा. जवळच घेऊन झोपलो मी. हा. आणि मोठी बॅग आहे आणि ते बॅग उशीवर घेऊन झोपलो. हा. झोपलो 3च्या दरम्यान मला जाग झाली. बघतो बॅग नाही. अरे बापरे. मोठी बॅग आहे डोक्याखाली हा. आणि तो छोटी बॅग नाही. बापरे. कोणाला विचारायचं काय करत, मध्यरात्री 3 वाजता. अच्छा. मग गपचूप राहिलो, महाराजांचं नाव घे, तरी पण मन समाधान नाही. बरोबर. जाऊन बघावं तिथपर्यंत आजूबाजूला. त्याचा मी जिथं थांबलो ना रात्री, त्याच्या बाजूला शासकीय विश्रामगृह आहे बघा, तुम्ही कधी गेले तर बघा. हो. बाजूलाच आहे. अच्छा. विश्रामगृह जवळजवळ 10 ते 12 फूट गेट लावलेलं आहे. हा. तिथपर्यंत जाऊन बघितलं, नाही. आणि परत येऊन बसलो 15-20 मिनिट, परत चैन नाही पडला. हा. परत जाऊन बघावं म्हणलं. हा. जाऊन बघतो तरी बॅग तिथंच भेटली मला, समोरच. बापरे. तिथंच बॅग भेटली मला. घेतलं हा. आणि परत 10-15 मिनिटात पाणी घेऊन पिऊन मग निघालो परत पदयात्रा चालू केलं. बॅगेमध्ये सगळं व्यवस्थित होतं? सगळं व्यवस्थित होत, काहीच काय झाले नाही. हे बघा, महाराज परीक्षा पण घेतात आणि हे अनुभवची हे 2 गोष्ट मला पक्का हे झालेलं आहे. नक्कीच. हा. अनेक अडथळे आले, ते सोडून द्या, ते गाव खाते. मी संपूर्ण हे 27 वर्ष पदयात्रा मी पार केला. वा. खरंच काय बोलू, या गोष्टीला तर शब्दच नाहीये. आणि 27 वर्षाचा हा तुमचा पदयात्रेचा जो प्रवास आहे, ह्याला तर कृपा महाराजांचीच म्हणायला लागेल. आज या वयामध्ये देखील तुम्ही हा प्रवास करून येतात. खूप खूप धन्यवाद भुटे काका. आणि मला खूप लोक विरोध केले, वय झाली जाऊ नका, वय झाली आता ताकद नाही, जाऊ नका, लई थंडी असतो. तरी पण नाही, एकदा महाराज चरणी जायचं म्हणजे जायचं, जिंकू किंवा मरू. वा. नुसती भक्तीच नाही, पण भक्तीवरती असलेला विश्वास आणि तुमचं प्रेम, आणि जे करतील ते स्वामी करील ते पूर्वदेशी. वा. दुसरी गोष्ट, मी काय पिकनिकला गेलो नाही किंवा कुणाच्या पार्टीमध्ये गेलो नाही, बरोबर, कुणाचा तमाशा बघायला गेलो नाही. मी महाराजांच्या चरणी चाललो. लोकांना मी काय म्हणायचं, मी काय पिकनिकला गेलो नाही, पार्टीला गेलो नाही, कुठलं तमाशा बघायला गेलो नाही, नाटक पिक्चर बघायला गेलो नाही. मी महाराजांच्या चरणी चाललो. जे करतील ते पूर्वदेशी. उद्या एखाद्या वेळी वैयक्तिक सांगतो, एखाद्या वेळी काय झाले वाटेत, तर लोक काय म्हणतील, ते स्वामींच्या चरणीसाठी गेलेले, दर्शनसाठी, ते स्वामीने बोलून घेतले असतील असं पण म्हणतील. स्वामी चरणी गेलो असतो मी. बरोबर आहे, बरोबर आहे. पण स्वामी असं होऊनच नाही देणार, कारण की तुमचा विश्वास आणि तुमचं प्रेम महाराजांबद्दल जे एवढं आहे ना, ते म्हणजे खरंच सांगू ना, आज हे आम्हाला महाराजच शिकवतायत तुमच्याकडून, की असं प्रेम आणि अशी भक्ती आणि असा विश्वास आमच्यावरती असावा. तुम्ही जे काय बोलतायत आज, हा जो अनुभव आहे, या अनुभवामध्येच महाराजच आमच्याशी काहीतरी बोलतायत व महाराजांची उपस्थिती या अनुभवावरून आहे, हे आम्हाला कळतं. हे आम्हाला शिकण्यासारखं आहे. बोला ना, बोला ना. आणि इथून तिथं पोहोचल्यानंतर माझा अभिषेक, पूजा पाठ सगळं झाल्यावर अक्कलकोटला अन्नक्षेत्र मध्ये जन्मजय भोसले त्यांचं सहकार्य लोक, बरोबर, मला खूप माझा व्यवस्था केलेला.
बरोबर आहे. मला कधी चहा प्यायला मला खाली उतरू दिलं नाही. मला बिल्डिंग मध्ये मला एक रूम द्यायचं, अच्छा. तरी पण मी राहायचं नाही. अच्छा. त्यावेळी अक्कलकोट तालुक्यामध्ये जे गाव आहे ते गरीब मुलं तिथं शाळा शिकायला होती. अच्छा. त्या ते पोरं तिथंच राहायचं. हा शाळेच्या टायमाला शाळेत जायचं, हा. इतर वेळ मिळाल्या वेळी स्वामीची सेवा करायची आणि अच्छा. त्या पोरं बरोबर राहायचं. 20-25 पोरं होती त्यावेळी. बरं. त्यांच्या बरोबर राहून मी महिना 2-2 महिने राहिलेले. अच्छा. पण मला कधी चहा प्यायला नाही, जागेवर चहा आणून द्यायचं. माझं एवढे सेवा पण केले तिथे. ती महाराजच तुमची सगळी व्यवस्था करत होते की माझा माणूस आहे हा. आणि दुपारचं महाप्रसाद भोजन, हो. संध्याकाळची महाप्रसाद भोजन नक्की. मला तिथंच आणून द्यायचं बघा. एवढे मला सोय केलेलं. आणि इकडे कोटावृक्ष मंदिर ते माननीय अध्यक्ष, कोटावृक्ष मंदिरचे अध्यक्ष महेश शिंगळे साहेब, अच्छा. ते पण मला भरपूर हे केले. बरोबर. अजून पण मला मानतात ते. तुम्ही मैंदर गेला या पादुकासाठी तुम्ही जागा कुठेही बघा, आम्ही तुम्हाला मदत करू. मस्त. वा. आणि तिकडे अनेक क्षेत्र मध्ये जन्माजी भोसलेचे मुलगा अमोलराजे, ते पण ते लोक आम्हाला खूप हे करतात. पण एवढे असून अजूनपर्यंत माहिती आहे त्यांना, प्रत्येक वर्षी माझा कार्यक्रमचं पॅम्पलेट तयार करतो आणि त्याला निमंत्रण देतो तिकडे यायला. अच्छा. तिथे पण कार्यक्रम महाराजांचा, मी पण महाराजांचा तिथं करतो. त्यांना वेळ मिळत नाही म्हणून येऊ शकलं नाही. त्यांना सगळं माहिती आहे. पण अजूनपर्यंत दोन्ही ठिकाणी ते लोक पादुका आमच्याकडे द्या, इथं लोकांना दर्शन होईल असं कधी म्हणाले नाही, म्हणत पण नाही. आम्ही दिला तरी घेणार नाही. त्यांची इच्छा लागते. काय माहितीये का, शाण्या लोकांची गोष्ट आहे. ज्या महाराजांची पादुका आहे त्या पावित्र तिथंच ठेवला पाहिजे. खरी गोष्ट आहे. आणि त्यांना जिथे बसायचंय तिथेच ते बसतील. पहिले 50 वर्ष तर ते एकाच स्थानाला होते ना. आणि महाराज नेहमी त्यांची स्वारी एका ठिकाणी असायचीच नाही. नेहमी ते इथून तिथे तिथून इथे. ते आपल्या मनाचे राजे आहेत. मी कुठेही जाईल, कुठेही बसेल, अशातले माऊली आहे. तर मला इथं पण मी आता महाराज प्रत्यक्ष इथं आहे, तिथं जाऊन एवढे लांब एवढे हैराण होऊन महिनाभर राहून तिथं कार्यक्रम करून यायचं काय जरूर नाही. पण का करतो मी, मूळ स्थान आहे. बरोबर आहे. मूळ स्थान आहे तिथंच करावं लागतं. बरोबर आहे. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. जिथे महाराजांनी उल्लेख पण केलाय. अंबाबाई तुळजापूरला आहे, कोल्हापूरला महालक्ष्मी आहे, पंढरपूरला विठोबा आहे, आळंदीला ज्ञानेश्वर महाराज आहे. तिथं काय जातात, मूळ स्थान आहे. मूळ स्थान. आणि आता 14 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतलेले आळंदीला. तिथं काय जातात, मेन स्थान आहे. तिथं पण दर्शन घेतो आम्ही, नाव घेतो. पण हा आनंद, तो आनंद जमीन आसमान फरक. तो आनंद वेगळा, तो भक्ती वेगळा, तो सेवा वेगळा. नक्कीच. असा आहे. ह्या पादुका इथं महाराजांचं पादुका ओरिजिनल आहे, खूप लोकांना माहिती झाली. तर मूळ पादुका मैंदरीमध्ये समाधी घ्यायच्या अगोदर दिलेले. तर ह्या पादुकाला एवढं महत्व आहे की अति महत्व आहे. बरोबर, माहिती, प्रश्नच नाही. मोठे मोठे लोकांना अनुभव आहे. मला अज्ञानी लोकांना पाठवणं लोकांनी मागणी केलेली. तुम्हाला काय आहे सांगा, आम्हाला द्या कायमची. मी त्यांना म्हणलं मी बाजार करणार नाही. महाराज हे प्रॉपर्टी नाही माझं. बरोबर. महाराजांचं स्वामी भक्त लोक आहे, स्वामी भक्ताचे महाराज आहे. हे विकण्यासाठी नाही. जसं जर मी केलं असतं ना आजपर्यंत मी आलिशान गाडी घेऊन फिरलो असतो. हे करायचं नाही. धन्यवाद. खूप खूप आभार. आज महाराजांच्या कृपेने आम्हाला आज हा पूर्ण प्रवास तुमच्याकडून माहितीकडून मिळाली. त्याबद्दल स्वामींचे आभार आणि तुमचे देखील आभार. आणि तुमच्याकडून खूप काही शिकायला आम्हाला मिळालं की महाराजांची सेवा कशी व्हावी व नाम मंत्र या नामात किती शक्ती आहे हे तुमच्या अनुभवावरून आम्हाला कळतं आहे की माऊली कशी आहे ते. तर मित्रांनो,
तुम्ही ऐकलंच असेल की महाराजांच्या सेवेमध्ये, महाराजांच्या नामामध्ये किती ताकद आहे. आज हे आजोबा कुठे काका त्यांच्या अनुभवावरूनच 27 वर्ष ते पदयात्रा केली आणि त्या अनुभवावरूनच आपल्याला कळत आहे की नामामध्ये किती शक्ती आहे, महाराजांच्या भक्तीमध्ये किती शक्ती आहे. तर आजचा दिवस अविस्मरणीय आहे, महाराजांची कृपा आहे आणि म्हणून हा आज अनुभव आम्हाला मिळाला स्वामींच्या कृपेने. मित्रांनो, तुम्हाला देखील स्वामींचा अनुभव आला असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉल करा व आमच्यासोबत अनुभव शेअर करा. व पाली जिल्हा रायगड, पाली बल्लारेश्वर गणपती बाप्पा मंदिर, तिथे आम्ही महाराजांचं मठ बांधणार आहोत, स्थापन करणार आहोत. तर त्या सेवेबद्दल देखील तुम्हाला जर विचारायचं असेल तर नक्कीच माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.